नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल नितेश ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग हा माझा डीएनसीटी बद्दलचा असणार आहे। डिझेल पेट्रोलची डीएनसीटी कशी घेतली जाते। कारण मला मागच्या व्हिडिओ मध्ये एका सबस्क्रायबरचा कमेंट होता। व्हिडिओ आपली ही होती पंपाबद्दलची सेवा। त्यात एका सबस्क्रायबरने कमेंट केली होती की पेट्रोल डिझेलची डीएनसीटी कशा प्रकारे मोजतात, असा एक छोटा व्हिडिओ बनवा म्हणून। तर आपण आज पेट्रोल डिझेलचे डीएनसीटी बद्दल एक छोटा व्हिडिओ बनवत आहे। चला तर आपण डीएनसीटी घेऊया। हे जार आहे 500 मिलीचा। तर आपण आता एक एक जार मध्ये पेट्रोल डिझेल टाकून घेऊ। तर मित्रांनो, हे डिझेल आहे, हे पेट्रोल आहे। तर हा 800 पासून ते 850 पर्यंत याची रेंज आहे डिझेलची। तर आपण टाकतोय आता। आपण पेट्रोल मध्ये पण पेट्रोलचा ही हायड्रोमीटर 700 ते 750 पर्यंत असतो। थर्मामीटर आहे, ह्याच्यामुळे दोन्ही प्रोडक्टचे आपण टेम्परेचर मापणार आहे। तर आपण प्रथम पेट्रोल घेऊया। हायड्रोमीटर आहे 738। तर आपण इथे लिहू हायड्रोमीटर 738। आता आपण टेम्परेचर बघू पेट्रोलचं किती आहे ते। हे बघता इथे टेम्परेचर दिसते आपल्याला 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 30.5 छोटी लाईन आहे ती 5 म्हणून ओळखली जाते। तर 30.5। तसंच इथे डिझेलचं सुद्धा हायड्रोमीटरने टेम्परेचर मीटर चेक करूया। डिझेल मध्ये मी टेम्परेचर टाकतोय। आता आपण डिझेलचे हायड्रोमीटरने टेम्परेचर घेतोय काय येते। तर आपण हायड्रोमीटर आता घेऊन घेऊया। 800 ला टेम्परेचर आहे 31, परफेक्ट एकदम। तर इथे आपण डिझेलचा टेम्परेचर आता आपण इथे हायड्रोमीटरने थर्मामीटरने याचे टेम्परेचर किंवा हायड्रोमीटर चेक केलाय। आता डीएनसीटी कशी घ्यायची। तर मित्रांनो, इथे डीएनसीटी चार्ट आहे कंपनीचा। तर याच्यामध्ये आपण डीएनसीटी चेक करून घेणार आहे। डीएनसीटी काढून घेतलाय। तर आपल्याला चेक करायचंय की डेपोतून जेव्हा आपला टँकर येतो, मी आता चेक करतोय की आपल्या इनवॉइस वरती पेट्रोलची डीएनसीटी किती आहे। पेट्रोलची डीएनसीटी आहे 754.3। तर इथे आपण काढलेली डीएनसीटी आहे 751.7। 751.7। तर आपला डिफरन्स लागतोय 2.6चा। तर ही आपली डीएनसीटी मॅच झाली। आपण काढलेली आहे 821.3। आता आपण कॅल्क्युलेटरवरती चेक करूया। 821.5 आहे आणि आपण काढलेली 821.3 आहे डीएनसीटी। तर डिफरन्स 0.2चा येतोय। तर मित्रांनो, याच्यात तुम्ही आता बघितलं असेल की डिझेलची डीएनसीटी मॅच झालेली आहे, पेट्रोलची डीएनसीटी मॅच झाली। तर आपल्याकडे दररोज सकाळची डीएनसीटी घेतली जाते। ज्या वेळेला टेस्टिंग आपल्याकडे सकाळी काढली जाते त्यावेळी ही डीएनसीटी घेतली। जर तुम्ही बाहेर कुठे जात असाल आणि जर पेट्रोल पंपामध्ये डिझेल किंवा पेट्रोल भरत असाल, तर तुम्ही नक्की डीएनसीटी बघून चेक करून पेट्रोल डिझेल भरत जावं, जेणेकरून तुमच्या गाडीमध्ये उत्तम क्वालिटीचे डिझेल किंवा पेट्रोल भरलं जावं। हा विषय होता माझा आजच्या या व्हिडिओमध्ये। डीएनसीटी कशी घेतली जाते। तर माझी ही माहिती कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा। माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये।